मला हसवता येत नाही हा. याज्ञवल्क्य ऋषीने कपाळाला हात मारला, काय पोट्टी रे, मी एवढे चंद्र सूर्य देवादिकांना सोडलं आणि हिचं चित्त कुठे? उंदरा. अरे का मी विसरलो, अरे हिचा देह जरी श्रीचा जरी असला तरी हिचं मूळ स्वरूप हे उंदीर आहे हा. कारण त्या उंदराच्या देहातून मी हिला श्री केलं. हा दृष्टांत वेळेच्या अभावी संपवतो. सिद्धांत आहे का? तद्वत तुमचा आमचा जन्म कर्मामुळे मनुष्याचा आहे. काही ना असे वाईट जर कर्म केले ना तर तुकोबाला सांगतात, कंती ते न करा, माझी विनंती आहे तुम्हाला, राग नको येऊ द्या. असे कर्म करू नका की जेणेकरून आपल्याला कुत्रा मांजरीचा जन्म प्राप्त होईल. तुम्हाला असं वाटत असेल संत महात्म्यांना कळवळा वाटतो ना हो, पण करतील काय? भोग भोगल्याशिवाय गत्यंतर नसतं. तो गटार मधला किडा वैवय करतो ना, त्याला तो जन्म आहे ना त्याच्या कर्मामुळे. कुत्र मांजर म्हणून असे कर्म करू नका की जेणेकरून यमाची यातना भोगावी लागेल आणि वाईट दुष्ट योनीमध्ये जावं लागेल, पाप योनीमध्ये जावं लागेल. म्हणून देह बदलतोय आपला, पण वासना बदलते का? नाही, वासनाने बदलत. म्हणून तुकोबर आहे देवाकडे मागणं मागताय ज्याप्रमाणे, मृगा मृगे संग मनोरंजती, गावाच गोप्यस्तु रंगास्तु रंग, मूर्खेच मूर्खे सुविधा सुदेवी, समानशीले व्यसनशू सख्यम. तुम्ही कधी असं ऐकलंय का? एक वाघ म्हणतोय, हरणताई, म्हणजे हरण म्हणजे नावाची श्रीनी बरोबर. तो वाघ म्हणतोय हरणाला, हरणताई. हरण म्हणते काय गोड गोड बोलतो रे वाघ दादा आपल्याशी. आज ती बाहेर निघाली, काय दादा? म्हणे ताई एक काम कर ना, आपण मैत्री करू ना. जमेल का मैत्री? का नाही जमणार? त्यांना कीर्तन ऐकवलं म्हणजे आता करणार नाही ते फोन. बरं जाऊ दे. हा पाला क्रूर मांसाहारी आणि ती शाकाहारी, मग जमेल का दोघांचं? मृगाची संगत हरणाशीच जमेल हा. गावाचा गभ्यस्तू रंगास्तू रंगे. आपल्या गावामध्ये राहणारे माणसं शहरामध्ये जर गेले मुलाकडे किंवा मुलीकडे, हा जाताना गोड वाटतं, मुलाकडे चाललो मुलीकडे चाललो, आणि 2 दिवस झाले की भाऊ तिकीट काढून दे. का? गावातल्या माणसाला तिथे जमत नाही. तिथे एकच आहे, गुड मॉर्निंग. तिथे गुड मॉर्निंग म्हणजे डायबिटीज होतो. आमच्या खेड्यामध्ये पहा राम राम, अरे राम राम रामा, अरे राम राम श्याम भाऊ, अरे राम राम संजय भाऊ, अरे आत्माराम भाऊ बरोबर राम राम. राम राम म्हटलं की मस्त गोड वाटतं. आणि आमच्या याला काय आवडतं बापा? राम राम स्मरा आली, राम राम स्मरा आली, राम राम स्मरा आली, राम राम स्मरा आली. लवकर गाठ घाला मुळ बंदी, लवकर गाठ घाला मुळ बंदी, लवकर गाठ घाला मुळ बंदी, लवकर गाठ घाला मुळ बंदी. सांडा वाहू दिया, लक्ष लावून राहा गोविंदिगा. राम राम स्मरादे. आपला विषय तो नाही, फक्त राम राम. किती गोड वाटतं. म्हणून गावाच्या गोभ्यस्तू रंगास्तू रंग. प्रवास करताना कुठे पहा मूर्खेच मूर्खे सुविधा सुदेवी. एका मूर्खाची संगत कधी शहाण्याशी जमली आहे का? काही काही 1.5 शहाणे असतात आपल्या गावातली, बरं इथली नाही बरं. काही काही माणसं मी असे बघितलेले आहे. महाराज म्हणून सांगतो, महाराज ओळखतात. मी पैठणला 4 व्हीलर घेऊन गेलो. सुनबाई ऐका, आम्ही जेवणाला बसलो, एक महाराज माझ्या सोबत होते. मी नाव नाही सांगणार, पुढे भानगडी करता. मला असं वाटलं म्हातारा माणूस आहे आपल्यापेक्षा वयानं, याला फुकटात घेऊन जाऊ. कुठे? घरी. मी त्यांना जेवत्या ठिकाणी म्हटलं, काय बाबा कसं काय आले?
काय काय तू इतके मी तो अरे ज्ञानाचा काय गर्व करता, रूपाचा काय गर्व करता, हां तुमच्या ठिकाणी भगवंतानं काही कला दिली त्याचा काय गर्व करता, हां अरे एका फटक्यामध्ये सर्व फिनिश होतं. गर्व कोणत्याच गोष्टीचा करू नये. आता जाऊ द्या, असू द्या. का तुम्हाला काय पडलं? बापारे, मला तर वाटलं कोणी गालातच मारली माझ्या. मी चांगलं विचारतोय कशानं आले, तुम्हाला काय पडलं? म्हटलं नाही. मग पोळी मोडता मोडता ते वरण आलं. मग त्यांना असं वाटलं रे आपण काहीतरी बोललो गला. आम्ही महाराजच आहे, काही केलं तरी लहान का होईना पण महाराज आहे. कहो काय भाऊ, म्हणजे फक्त एवढंच बोलला बरं. तशी मला दया आली. म्हटलं महाराज मी याच्यासाठी विचारलं, आता आम्ही गाडीनं आलो, काही महाराज लोक आहे पण एक शीट शिल्लक आहे, तुम्ही म्हातारे आहे, असं वाटतं की तुम्हाला घेऊन जाऊ. तुम्हाला ऐकायला येत आहे ना, येत आहे ना ऐकायला? घेऊन मग अरे भाऊ मग मला माहीतच नाही, मला काय माहितो. अरे रे 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 अरे माझा बेटा तिथेच. म्हटलं ओ भाऊ तू उष्ट हात नको लावतो. हा जेवतानाच. अरे म्हटलं जेवण झाल्यावर बोलू. यात खरं सांगू का, मग भाऊ एक काम कर ना, मला न्यायापेक्षा मग काकुलेच नेन तुझ्या आंटीले. म्हटलं बरं आंटी तू माझी मात्र घंटी वाजव. तू अगोदरच माझी घंटी वाजवली आहे तापमानाची, ऐकताय ना. मला घरी आल्यानंतर काय म्हणतो, मी घरी पोहोचवलं बरं, मग कीर्तनाला गेलो त्यांच्या गावात. एवढा मोठा म्हातारा माणूस, मी गाडीवर बसलेला बरं का, माझ्यावर गाडीवर आणलं मी. विशेष म्हणजे त्यांना दुसऱ्यांदा, भाऊ एक काम करतो का? म्हटलं काय? पण नको म्हणजो नको. म्हटलं काय सांगा तर खरी. मला तुझ्या पाया पडू दे. म्हटलं हो तुम्ही केवढे महाराज वयस्कर, माझ्या पायात भाऊ पण काय असू दे मला पायाच पडू दे. मी गाडी मारली. अरे तुम्ही केवढे, मी अल्पज्ञानी, तुम्ही एवढे मोठे महाराज ज्ञानी आहे आणि वयस्कर आहे, अनुभवी आहे, माझ्यासारख्या अल्पज्ञानाच्या काय तुम्ही पाया पडतात. मला नाही आवडलं महाराज. नाही नाही भाऊ आता पुढचं काही सांगत नाही, माझा मोठेपणा मलाही आवडत नाही. सांगण्याचा जो स्वतःचा मोठेपणा सांगतो तो एक नंबरचा मूर्ख असतो. विठाला ठाला. हां असू द्या. बरोबर आहे, मूर्खाची संगत मूर्खाशी जमते का? समानशीले व्यसनशु सख्यम. अरे समान गुणधर्म असणाऱ्यांची संगत जडते आणि टिकते. स्वार्थी असेल आणि जो निर्लोभी असेल त्यांची संगत नाही जमत. लोभी लोभींची संगत जमते चांगली. हा बी 420 न तो बी महा 420. मूर्खाची मूर्खांचीच मैत्री जमते. म्हणून अगर ज्ञानी से ज्ञानी मिले हो गई ज्ञान की दो दो बातें, अगर गधे से गधा मिला तो हो गई. वारे वा. आपला संसद काही साधा नाही आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय म्हणतात, मला आवडतो कोण? संत. म्हणून देवाकडे मागणं मागताय. देवा एक काम करणार आहे बाबा, ज्याच्या चित्तामध्ये तू आहे ना त्याचीच संगत मला लाभू दे. अभंगाच्या प्रथमच्या देवा बसाचे 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 भगवंताच्या दर्शनानं सुटते. म्हणून देव किती गरजेचा आहे. छिंदन्ते सर्व संशया.
अरे बाबा, देवाचं दर्शन झालं की जीवाच्या ठिकाणी संशय आहे, भ्रम आहे, म्हणून देव नाही. म्हणून संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. अरे संदेहाची गाठ सुटते ना, म्हणजेच भगवंताचं, संतांचं दर्शन, संतांच्या कृपेमुळे भगवंताचं दर्शन, आणि मग संधिरूपी गाठ सुटते. शियंतेच्यास्य कर्मानी, अरे कर्म आहे अगा, कर्मी जै उरावे, ते सुखदुःखी फळा यावे, आणि तदा ते भोगावया यावे देहायका. जन्ममृत्यू कशामुळे? कर्मामुळे. हे कर्माची गाठ सुद्धा सुटते देवाच्या दर्शनात. म्हणून देवा, तू ज्याच्या चित्तामध्ये आहे ना, त्याची संगत मला घडू दे. आता वेळ नाही आपल्याला, पण प्रभू रामचंद्र भक्त हनुमंतर आहे, म्हणून मुद्दाम सांगतो तुम्हाला, विठाला विठाला. कृष्ण रावणाने चोरले. ऐका, जास्त लांबत नाही, परंतु हनुमंत पाहताय माझी सीता माऊली कुठे असेल. प्रभू रामांनी मला अंगठी दिलेली आहे, पण कुठे असेल ती माऊली. प्रत्येक घरामध्ये शोधताय. तिकडे मात्र एका घरामध्ये बिभीषण म्हणतो, माझा भाऊ, सोन्याची लंका आहे, 80,000 पत्नी आहे, पण ती बिचारी सीता माऊली, तिला या माझ्या दुष्ट भावाने चोरली. काय करावं. माझा राम वनवासामध्ये फिरतोय माझ्या सीता माऊलीच्या शोधासाठी. आणि म्हणून तो दारी तुळशी वृंदावन होतं. एवढ्या श्रीलंकेमध्ये फक्त एकाच्या घराच्या पुढे तुळशी वृंदावन होतं, बिभीषणाच्या घरी. आणि ते बेल पाहताना काहीकांच्या घरामध्ये लावलेले असते, रामकृष्ण हरी रामकृष्ण, पाहताना किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. आता बेलचे प्रकार आहे, हा काही बरेचसे प्रकार आहेत. आता मी काही एवढे सांगू इथे बेल. पण तिथे कोणती बेल चालू होती? श्रीराम जय राम जय राम, 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 जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. विभीषण म्हणतात, अरे एवढ्या या लंकेमध्ये राक्षसांची संगत, आणि मला हे प्रभू रामा, अरे कुठे मला गाठ होईल रे बाबा. तेवढ्यामध्ये हनुमंत ऐकताय, श्रीराम, अरे आपल्या जातचा भेटला रे बाबा. आपली जात कोणती? याची. अरे आपली जात म्हणजे ही खरी आपली जात, ही वैष्णव. हे लोक तर त्या जातवर न बोललेलं बरं रे बाबा. आजकाल तर असं झालंय की न बोललेलं बरं. हे कुत्र पहा तुम्ही, दुसरं कुत्र येऊ दे, आता भुकीन ते, त्यांनी बी गल्या वाटले. गावामध्ये पहा, वेगळं कुत्र गेले की ते ससं सुट्ट त्या कुत्र्याच्या मागे की बर. अरे काय परमार्थ, संत वाटून घेतले लोकांनी. अरे संत कोणाचे? अरे सर्वांचेच आहे. हा खरं सांगा तुम्हाला, असे जे भाडे बोबडे जे लुबाडणारे कीर्तनकार आहेत त्यांच्या मागे नको लागा. माझी विनंती तुम्हाला, जे फसवतात ना त्यांचा नांद सोडावं. अरे मस्त गळ्यात तुळशीची माळा घाला, वारी करा, आणि घरातल्या घरात हरिपाठ म्हणा, आणि मस्त देवाचं भजन करा. पहा तुमच्या हृदयामध्ये देव खेळतो का नाही. विठाला विठाला इथे मी कीर्तन सांगते, मी त्यांची निंदा नाही करत. आपला कीर्तन रूपी धंदा सोडता आणि मनी विकता. तर मग ते अंगठ्यातले खडे आणि आमचे लोक घेतात. मग महाराज आहे ते काय घेतात त्याच्याकडून समजेना. म्हणजे खरं सांगतो, आमच्या शाळेमध्ये एक म्हातारा माणूस भावसार म्हणून आला खडे विकायला शाळेत. सर्व शिक्षकांनी घेतले. आता मीही घेतलं, नाही घेतलं तर म्हणतील की चुंबक आहे. काही काही गोष्टी मनाच्या विरोधात घडणं पडतं. घेतलं, त्या म्हाताऱ्या माणसाकडे पाहून घेतला. हो बापरे, तो खळा घेतला आणि हातात घातला. खरं सांगू तुम्हाला, ज्या दिवसापासून तो खळा घेतला त्या दिवसापासून सर्व नुकसान झालं. वाघोर नदीमध्ये ते खळा, ते अंगठी घेतली आणि फेकली, तेव्हापासून बरं झालं. या खड्या खुड्याच्या नांदी लागू नका, भविष्य पाहाच्या नांदी लागू नका. अरे आपलं कर्म आपल्या हातात, एक चांगले कर्म करा. विठाला विठाला म्हणतात,
मला कुठे अशा संतांची भेट होईल. लगेच टक्कन बिलकुल हनुमंत कुठले, अरे वा आवाज येतोय माझा रामाचा. जाऊन पाहतात ज्यांच्या मुखातून श्रीरामाचा जाव. अरे ज्ञानी से ज्ञानी मिले, भगत को भगत मिले तो हो गई ज्ञान की दो दो बातें. दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. हो, ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याची संगत मला घडू दे, मग इतरांची का नाही. एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि मला असं वाटतं पुष्टापच करणं पडेल त्याला थोडसा. विठाला विठाला ततो दुसुंग मृसुज्य सत्सुसज्जेत बुद्धिमान संत एतस्य छिंदंती मनोव्यासंग मुक्तिभ्ये. श्रीमद भागवतामध्ये एकादशी स्कंदाच्या 26वा अध्याय आणि 26वा श्लोक आहे म्हणून लक्षात राहिला. किती सुंदर आहे. दू म्हणजे अत्यंत वाईट, दुष्टाची संगत कधी करू नका. उदाहरणार्थ सांगतो. एक मोठं पाण्याचं सरोवर आहे. एक राजहंस मस्त मारली बुडी त्या सरोवराच्या तळाशी गेला आणि मोती आणले आणि मस्त खात बसला. राजहंस पक्षी मोतियाचा तारा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तो काय खातो? मोती. मस्त खातोय आणि खाल्ल्यानंतर दिवस मस्त उन्हाळा आणि तेवढ्यामध्ये काव काव करत कावळा आला. म्हणे यार भगवंतानं मला कसा रंग दिला आणि याला किती मस्त दिलाय, पण जाऊ दे दोस्ती तर करून पाहू. काव 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 बोलतोय तो, कारण त्याची भाषा मला येत होती म्हणून सांगतो. राजहंसा, अरे काय भो गड्या, काय चालू आहे तुझं? राजहंस पक्षी म्हणतो कोण कोण काक कृष्ण पिक कृष्ण को भेद पिक काकयो. हा, हंस शुक्लो बक शुक्लो को भेद बंक हसो हंसयो. अरे तूहीच पांढरा आहे ना, मी कावळा म्हणतो पण मी काळा आहे भाऊ, पण जाऊ दे माझ्याशी मैत्री करणं. म्हणे बरं ठीक आहे, मी दररोज पाहतो यार तू किती मस्त आनंदी जीवन जगतो यार, मी तुझ्या घरी दररोज येतो, माझ्या घरी चन्न. कोण म्हणतोय? कावळा. राजूर पक्षी म्हणतो अरे जाऊ दे आपली भेट इथे आहे ना, मग काय करतोय? नाही म्हणे चन्न गळा माझ्या घरी. म्हणे कुठे तुझं घर? अरे माझं घर म्हणजे एकदम नॅचरल आहे, निसर्गाच्या सानिध्यात. तू बघतर खरी काय घर बांधलंय मी. गेला दोघं जण उडत उडत. मस्त आमराई आहे, आमराई समजतं ना, मस्त आंब्याचे झाड आहे आणि त्या आम्रवृक्षांच्या एका मोठ्या फांदीवर एक मोठं घरटं होतं. म्हणे काय रे भाऊ ये? हा म्हणे आपण घरटं बांधत नाही, आयत्या बिड्यात नागोबा. जाऊ दे त्याला, सकाळी म्हणायला पाहिजे कोण म्हणजे काय करेन तो बा कीर्तन, कुत्र बी नव्हतं. त्याने बी हजेरी लावली बिचाऱ्यानं, असं म्हणायला नको कोण. विठाला विठाला.